मला जावाचं आहे आता शॉपिंगला. आणि नवऱ्याला पैसे कसं मागू मी? नवऱ्याला पैसे मागायला गेलो तर तो मला धुना धुतल्याच्या वाणी मारे आहे. काहीतरी बहाणा बनवा लागल, तेव्हा कोटी घरून पैसे भेटतील, नाही तर नाही भेटावचं. एक तर पहिलाच गुंपाबाईनं म्हणलं कच शॉपिंगला जाऊन म्हणून. रविवार दिवस आहे का नाही? बढियापैकी काही कपडे लत्ते मस्त घेऊनच टाकून म्हणतो. पण हा कंजूस गुब्या माझा नवरा एक पैसे नाही दे ना अदलं नाही दे. कस का बायको केलं तर काजन काल लग्न करायला पाहिजे याला. एक 10 ना 20 रुपये फेकून नाही मार. बिन पगारीनं फुल अधिकारी. अय बायको, जेवणासाठी ताट कर बरं माझ्या. लय भूक लागली. स्वयंपाक केलीस का नाही? बढियापैकी जेवायला दे. भूक लागली. नाही का व सनो सनो हातनं पाय दुखतेत. मी आज स्वयंपाक नाही केलो. मला 2,000 रुपये द्या बरं उसने उधार. आता उसने उधार कायला लागतेत? बापा काका तुम्ही आपल्या मर्जीनं देते का? तुम्हाला पैशाची मोठी हाव आहे, मग वापस करावं लागतात म्हणून उसनं उधार म्हणलो. असं थोडी आहे का दिलन का झाला बापा. मग वापसही करावं लागतात ना तुम्हाला. सनो सनो कमर दुखते, डॉक्टरकडे कोणते जातेस तर तू? तो गिरकाने डॉक्टर नाही का, त्याच्याकडून येतो मी. थोडंसं जोडा जाळाईमध्ये दुख आहे तर 2,000 रुपये द्या म्हणतो. ते गुंपाबाई येते माझ्यासोबत. दोघांनी जातो ना मी. येतून साकोलीवरून. काचा उपळाचं काम आहे साकोलीमध्ये? अरे चल ना, दोघे जण फटफटीनं जाऊन ना लवकरच येऊन. खायला त्या बसच्या भानगडीमध्ये लागतेस. दोघे जणी जाल आणि बसलं जागत राहाल दिवसभर. अरे बसलं जागतलं ना राहतलं नाही का? फटफटीनं जाऊन ना येऊन होते. नाही का व, फटफटीवर नाही बसू शका ना मी. मोठ्याने झटके लागतात फटफटीवर. बसवर बसला तर कमी झटके लागतील म्हणून म्हणतो का बसवर जातो मी. अरे पागल बायको, आपलीच नको लावूस. मी कायची आपलीच लावतो? अरे तर बरोबर आहे ना. बरोबर काय आता? बापा तुम्ही जाल आणि दवाखान्यात जाल म्हणून का गॅरंटी आहे तुमची? अरे तर दवाखान्यात नाही तर कोठी का राबावलं जाऊन का आम्ही? इकडे कंबरना कड्या दुखते. मला त्या गुंपाबाईवर भरोसा नसे. ते कोणत्या वेळी कोणता बहाणा बनवून तुला कोटी नेल त्याची काही गॅरंटी नाही. म्हणाल दवाखान्यात आणि तिकडे मस्त कपडे लत्त, मस्त काही सामान वगैरे, टिकली पाकिट, हे पाकिट ते पाकिट घ्यावा लावल तुला त्या पैशाचा. 1 नंबरची चालू बाई आहे ते. तिच्या एवढी चालू बायको गावात नसे म्हणतो तर. म्हणून म्हणतो का माझ्यासोबत चल. नसे कावा चालू, आता आपली शेजारीच बाई हो. ते कायला आपल्यासोबत चालूपणा करल. दोघा जणी मैत्रिणी म्हणल्याच्या जातून नाही येतो ना मी. तुम्ही का करदाल ते ती माझ्या संग येऊन? जा रे बाबा जा. जातेस तर जा, पण तिच्यापासून सांभाळून राहायचो. ते बायको मोठी खराब आहे. तुला कायच्या बाई सामान घ्यावा लावलं का नाही मग सांगीन मी. जशी जातेस नाही का खाली हाताना, तशीच खाली हाताना ये. दुसरा काही सामान घेतलीस तर तुझा झळपलो समज मी. मग म्हणजे नको का दिवाकर बदमाश आहे म्हणून. नाही घ्या ना सामान वगैरे. चांगल्यापणानं जातो ना येतो. मग तुम्ही म्हणजाल काय सामान वगैरे आणलो का नाही घेऊन तर मला मस्त मार जा. ठीक आहे. अय पागल भूता, तुला म्हणलो होतो ना मी का शॉपिंग करून काहीच सामान नको आणजे म्हणून. दवाखान्यात गेलीस, दवाखान्यातच ह्या जायला पाहिजे तुला. हे एवढी मोठी पिवळी बॅग कायला घेऊन आणलीस तू? का गरज आहे त्या बॅगची? तुम्हाला काय समजते का नाही जरासा? का दवाखान्यामध्ये भेटली का तुला? मला काही नाही समजत. नालायक लमची, दवाखान्यामध्ये जातो म्हणून बहाणा मारलन आणि बॅग धरून आली. 1 नंबरची चालू बायको आहे, चालू बायको. तुझं थांब. नाही पिंसव मारलो का नाही आता मी, तर मीही नवत आपल्या नावाचा दिवाकर. तुम्हाला का म्हणतो मी? मला काही सांगूच नको. थोडस कपडे घेतलो, हे बॅग भेटली मला फुकट कपड्यावर. तुला का जरूरत होती कपडे घेवायची? म्हणलो ना तुला त्या गुंपाबाई सोबत नको जाऊस म्हणून. ते तुला दवाखान्यात नेल तर नेल, पण तुला सामान जास्त घ्यावा लावलं अशी गोष्ट आहे. तिच्यासोबत कोणत्याही जागी गेला का नाही ते बिना फालतूचे सामान घ्यावा लावते. अरे आपल्याला काही गरज नसते त्या वस्तूची. विनाकारण मला चालू पण करून पैसे मागलीस तू. ना आता असं काही ना बाई सामान घेऊन आणतेस. तुझा थांब बरा. अरे शॉपिंगला जावाचाच होता तर सरळ सांगायला पाहिजे ना. दवाखान्यामध्ये जातो म्हणून कायला सांगलीस? अरे तर होतं बरोबर आहे ना, तुम्ही पैसे देत होते का म्हणून तुम्हाला खोटा सांगावा लागला. पैसेच नव्हते देत म्हणून सांगलो खोटा नाव. का माझी कंबर दुखते म्हणून दवाखान्यात जातो म्हणून. म्हणजे कमोक्स का नखरेबाज बायको तू. 1 नंबरची चालू बायको आहेस. तुला असं खोटा बोलून पैसे नाही मागू आम्ही कोणाला. असा मी कधीतरी कोणाला खोटा बनवतो का? लंबडीची मला खोटा बनवते हे. माझे पैसे तू वनीला जाऊन सनेरी आणून दे म्हणजे आणून दे, कमावून सनेरी. नाही तर तुझ्या मारलो समज. थांब, मीही नव्हत आपल्या नावाचा दिवाकर. नाही मारलो तर असा तसा माणूस नको समजूस. भूत डेंगना माणूस. थोडासा सामान घेतलं तर वारलाच बोंबलते. आपण जसं काही घ्यायचं नाही, कंजूस गुब्या.